अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे गुरुवार, माझ्या स्वामी भक्तांचा आवडतीचा दिवस, म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार. तर 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर हा दिवस कसा साजरी करायचा, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा, गुरुपद कसं घ्यायचं, याच्याबद्दल सविस्तर माहिती येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. फक्त आपण गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, घरातल्या घरात फक्त साजरी कशी करावी, सेवा वगैरे सगळी माहिती नंतर देणार आहे. व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम पौर्णिमा शनिवारी संध्याकाळी 6 वाजता लागणार आहे आणि रविवारी दुपारी 3:47 म्हणजे जवळजवळ 3:45ला संपणार आहे. आता साजरी कशी करायची, साजरी कधी करायची, सगळ्यात आधी तर सत्यनारायण कधी करायचं इथून सुरुवात करूया. बघा, तर शनिवारी 6 वाजता पौर्णिमा लागणार आहे, म्हणून आपल्याला शनिवारी सत्यनारायण करायचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे की आपल्याला सत्यनारायण कधी करायचं आहे. आता दुसरं, तर आता सत्यनारायणाबद्दल तुमचा जो काही भ्रम असेल, कारण आपल्याला वाटतं की रविवारी सत्यनारायण करायचं का नाही, जो पौर्णिमेचा काळ असतो त्या काळात करायची असते, म्हणून आपल्याला शनिवारी सत्यनारायण करायचं आहे. अर्थात आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्या महाराजांचा आणि आपला वार आहे, तो दिवस आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. फक्त गुरु आणि शिष्य यांचं नातं आहे. आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. बघा, एक दिवस आपण दररोज महाराजांकडे काही ना काही मागत असतो, पण हा दिवस आहे ना की गुरु आपल्या आयुष्यात काय. खरंच तुम्ही विचार करा, तुमच्या आयुष्यात महाराज नाहीये, तुम्ही महाराजांना ओळखत नाही, किंवा महाराज येण्याच्या आधीचं आयुष्य आणि महाराज आपल्या आयुष्यात आल्यावरचं जे आयुष्य आहे ते किती बदलून गेलं आपलं. तुम्ही विचार पण करू शकणार नाही, म्हणजे मी तर विचार पण करू शकत नाही की महाराज माझ्या आयुष्यात नाहीये, तर ते आयुष्यच काय. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर पान असेल तर ते स्वामी सेवा आहे, आणि तुमचं पण तसंच असेल. तर या गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची असते किंवा ती कशी साजरी करायची असते. अर्थात आपल्याला ह्या दिवशी आपल्या गुरूंच्या मंदिरात जायचं असतं. बघा, आता मंदिरात जाणं रविवार असल्यामुळे सगळ्यांना जमेल. तुम्ही मठात, मंदिरात, केंद्रात जाऊन तुम्हाला महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन, तो काळ सुद्धा पौर्णिमेचा असणार आहे, कारण ती दुपारी 3:47 संपणार आहे. म्हणून आपल्याला सकाळी उठून शुचिर्भूत होऊन पिवळे रंगाचे वस्त्र परिधान करून, कारण तो गुरूंचा असतो, आपल्या गुरूंचा वार आहे आणि जो काही पिवळा रंग आहे तो गुरूंना समर्पित असतो. म्हणून शक्य असेल तर काळा रंग सोडून कुठल्याही रंगाचे तुम्ही कपडे घालू शकता. पिवळा रंग असला तर अतिशय उत्तम. छानपैकी आपण स्वच्छ शुचिर्भूत होऊन देवासमोर बसायचं. प्रत्येकाच्या घरात महाराजांची मूर्ती असेलच, नसेल महाराजांची मूर्ती तर फोटो असेलच. तुम्हाला काय करायचं आहे, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. एरवी आपण कसं करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 108 वेळा म्हणतो, झाला अभिषेक. रोज मी पण तसाच करते, पण गुरुवारी किंवा एखाद्या शुभ दिनी जसं सागर संगीत आपण करत असतो त्याच पद्धतीने करायचं असतं. आता सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी की महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला सुरुवातीला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे, फलश्रुती पठण करायची नाही. आता ज्यांना ह्या सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी यूट्यूबला लावून द्या, तुम्ही श्रवण करू शकता किंवा यूट्यूबला लावून द्यायचं. आता माझी मूर्ती खूप मोठी आहे तर ते त्याच्यावर गळती बसणं शक्य नाही, पण ज्यांच्याकडे छोटी मूर्ती आहे त्यांनी त्या मूर्तीवर गळती लावून, ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो, ते ठेवून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सगळ्यात आधी गणपती अथर्व शीर्षम, फलश्रुती म्हणायची गरज नाही. गणपती अथर्व शीर्षम झाल्यावर तुम्हाला पुरुष सुक्तम एकदा म्हणायचं आहे. 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम, पण नाही शक्य होत तर 1 वेळा पुरुष सुक्तम, 1 वेळा श्री सुक्तम, पवमान सुक्तम. पवमान सुक्तम नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, नसेल तर यूट्यूबला सर्च करा, नाही तर बिंदास गुगलवर तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल. त्याची PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या. ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे. त्याच्याच बरोबर रामरक्षा म्हणायची आहे. रामरक्षा फक्त 1 ते 9 ओव्यांपर्यंत म्हणायची आहे, नंतर फलश्रुती म्हणायची गरज नाही. एवढं सगळं तुम्हाला म्हणायचं आहे. परत सेवा सांगते. 1 वेळा गणपती अथर्व शीर्षम, 1 वेळा पुरुष सुक्तम, 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम,
नाहीच जमलं तर एक वेळा म्हणा, पण आपण म्हणतो ना की शुभ दिन आहे यार, आज महाराजांचा दिवस आहे, तुम्हाला शक्य असेल तर 16 वेळा म्हणा, नाहीच शक्य होत एकदा म्हटलं तरी हरकत नाही. तर पुरुष सुक्तम एकदा, श्री सुक्तम, पवमान सुक्तम आणि रामरक्षा फक्त 1 ते 9 ओव्यांपर्यंत म्हणायचं आहे. महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक तुम्ही पाण्याने करा, पंचामृताने करा, तुम्हाला ज्याने करू वाटला त्याने करा. तर ना अभिषेक करून झाल्यावर महाराजांची मूर्ती स्वच्छ साफ करायची, तिला स्थानापन्न करायचं, महाराजांना त्यांच्या जागेवर ठेवायचं, पिवळं वस्त्र परिधान करायचं. हिना अत्तर महाराजांना आवडतं, हिना अत्तर आधी लावून घ्या. त्याच्याबरोबर महाराजांना ज्या गोष्टी आवडतात, खरं तर महाराजांना आपली सेवाच आवडते, महाराजांना बाकी काही आवडत नाही, पण तरी पण चाफ्याची फुलं नाही भेटलं तर पिवळ्या रंगाची फुलं किंवा कुठलीही साधी फुलं तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. हार बघा, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, मूर्ती जागेवर ठेवल्यावर तुम्हाला हिना अत्तर लावून संपूर्ण मूर्तीला हिना अत्तर लावायचं आहे. त्याच्याबरोबर महाराजांना वस्त्र परिधान करायचं आहे, फेटा असेल तर तुम्हाला फेटा महाराजांना घालायचा आहे. हे सगळं झाल्यावर महाराजांना तुम्हाला हार अर्पण करायचा आहे. जे काही असेल घरात ते तुम्ही आणून महाराजांना अर्पण करू शकता. हे सगळं झाल्यावर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक, सगळी पूजा झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे. आरती आधी गणपती बाप्पाची करा, दत्त महाराजांची करा, तुम्हाला ज्या आरत्या आवडत्या त्या आरत्या तुम्हाला करायचं आहे. आता हे सगळं झाल्यावर ताई आमच्याकडे मूर्ती नाही, मग फोटोवर कसं करायचं? मी ज्या तुम्हाला काही सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही फोटोवर, म्हणजे फोटो समोर बसून, कारण मूर्तीवर अभिषेक करता येतो, फोटोवर नाही येत, मग काय करायचं, फोटो स्वच्छ तुम्हाला साफ करायचा आहे. तुमच्या घरात साधं पाणी असेल किंवा गंगाजल असेल, गंगाजल टाकून तुम्हाला फोटो स्वच्छ साफ करायचा आहे. फोटो साफ करून झाल्यावर तो त्याच्या जागेवर ठेवा आणि ज्या काही सेवा सांगितल्या आहे, मध्ये गणपती अथर्वशीर्षम असो, पुरुष सुक्तम असो, श्री सुक्तम असो, हे महाराजांसमोर बसून तुम्हाला म्हणायचं आहे. हे सगळं करून झालं तर फोटोला हिना अत्तर लावा, तुमच्याकडे वस्त्र असेल तर ते तुम्ही फोटोला लावा, धूप दीप अगरबत्ती ओवाळा, आरती करा. आता हे सगळं झाल्यावर महाराजांना काय आवडतात ते तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा सांगते की तुम्हाला या दिवशी महाराजांना ज्या गोष्टी आवडतात, मग तुम्ही महाराजांना पेढे आणू शकता बाहेरून किंवा घरात तुम्ही शिरा करू शकता. अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी ते महाराज ग्रहण करतात. शेवटी तुमची श्रद्धा आणि भक्ती, महाराजांना तुमच्याकडनं हेच हवंय, बाकी काहीच नको. पण आपला दिवस आहे, तो दिवस महाराजांचा आणि आपला आहे, तर काहीतरी आपण स्पेशल करणार नाही. यात काही मला तुम्हाला सांगायची गरज नाही की आपण खूप छान साजरी करणार आहोत. मग तुम्ही पुरण करू शकता किंवा तुम्ही महाराजांना बेसनाचे लाडू आवडायचे, तुम्ही बेसनाचे लाडू करू शकता. तुम्हाला एक सांगते, नैवेद्य दाखवताना महाराजांना कांदा भजी आवडत असतात, तुम्ही कांद्याचे भजी करू शकता. महाराजांना ज्या गोष्टी महाराजांना खीर पण आवडायची, मग तुम्ही शेवयाची करा किंवा तांदळाची करा किंवा तुम्ही रव्याची खीर करा, जे तुम्हाला करणं शक्य होईल. वरण भात भाजी पोळी. आता श्रावणी शेंगा, ज्याला घेवड्याच्या शेंगा आपण म्हणतो, श्रावणी शेंगा सगळ्यांना माहिती आहे, घेवड्याच्या शेंगा माहिती आहे, गुगलवर सर्च करा. आता माझ्याकडे नाही ते दाखवायला, सगळ्यांना माहिती आहे त्या. तर तुम्ही श्रावणी शेंगाची भाजी करू शकता, वरण भात भाजी पोळी, जे तुमच्याकडे आहे ते करू शकता. ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही, कारण बऱ्याच घरात असं होतं की ताई मी महाराजांची सेवा करते, घरातून विरोध आहे, मग मी काय करू शकते, मला असं काहीतरी सांग की मी सेवा करू शकते. आता हा दिवस तर आपल्याला मिस करायचा नाही, आपल्याला साजरी करायचा आहे. तुमच्याकडे छोटासा महाराजांचा फोटो असेल, तिथे बसून महाराजांशी गप्पा मारा, महाराजांशी बोला. जर अर्थात घरात परमिशन असेल तर तुम्ही सगळं करू शकता, नाही परमिशन तर मनात काही आणू नका. अर्थात मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता नाही येणार. मग ते महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक असो किंवा मठात मंदिरात जाऊन महाराजांची पूजा करणं असो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमणार नाही. मग तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता. तुम्हाला माहिती आहे की महाराजांनी कधी विटाळ सुतक ह्या गोष्टी पाळल्या नाही, पण याचा अर्थ असा नाही की आपण पण पाळायचं नाही. तेव्हा महाराजांनी पाळलं नाही, कारण तेव्हा महाराज होते. आणि मला नाही वाटत कुठलाही स्वामी भक्त की मला मासिक धर्म आहे तर सुद्धा मी महाराजांकडे जाईल आणि करेल. मला माहिती आहे की मासिक धर्म, विटाळ सुतक याच्या पलीकडची आपली भक्ती आहे, यात काही शंका नाही. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी पाळाव्या. महाराजांनी पाळलं नाही, पण तेव्हा ते होते. आजही महाराज निर्गुण स्वरूपात आहे आपल्यासोबत, पण तेव्हा ते सगुण स्वरूपात होते. आजकाल वाईटपणा हे तेवढाच जास्त वाढला आहे, तेव्हा असं काहीच नव्हतं. म्हणून अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असं तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता, त्याला कुठलंच बंधन नाही, त्याला तुम्ही कोणी अडवू शकणार नाही.
श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करू शकता. आता हे झालं तर संध्याकाळी मठात, मंदिरात, केंद्रात जर तुम्हाला जिथे जाणं शक्य असेल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला जिथे जाणं शक्य असेल तिथे तुम्ही जाऊन तुम्हाला काय असेल ते तुम्ही महाराजांचं दर्शन घेणं किंवा दानधर्म करू शकता. महाराजांच्या प्रति कृतज्ञता असते. दानधर्म काय माहिती की एखादा गरीब व्यक्ती येऊन जर तुम्ही कोणाला केळी दान केली आणि एखादा गोर गरीब व्यक्ती आहे त्याला जर तुम्ही केळी खायला दिली तर काय असेल ते महाराज त्याच्या स्वरूपात येऊन तुमची केळी खाऊन जाईल. बरोबर, म्हणजे तुम्हाला फक्त केळीचं आहे ना तुम्हाला सांगितलं. बरेच लोक भंडारा ठेवतात. जर तुमच्याकडे खरंच जर तुमच्याकडे अशी युनिटी असेल, तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही यथाशक्ती भंडारा तुम्ही ठेवू शकता. आणि जर खरंच तुम्ही अक्कलकोटला जाणार असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई आम्ही अक्कलकोटला जाणार आहे. महाराजांच्या कृपेने सगळेजण आपण अक्कलकोटला जाऊया, पण ते नाही शक्य होत म्हणून आपण घरातही साजरी करू शकतो. दान करायचं म्हणाल तर तुम्हाला गरिबाला यथाशक्ती दान करायचं आहे. काही पण दान करा, असं नाही की फक्त पैसे नका करू दान, कारण तो चांगला वापर करेल की नाही माहिती नाही. पण मग तुम्ही केळी दान करू शकता, कुठलं फळ असेल ते तुम्ही दान करू शकता, किंवा वडापाव असेल, किंवा जर तुम्ही घरात पुलाव केला, एखादा मसाले भात केला तो तुम्ही दान करू शकता. खरंच सांगते कुठल्या ना कुठल्या रूपातून महाराज ग्रहण करते. तुम्ही शुद्ध अंतःकरणाने करताय, तुम्ही किती ना आत्मतेने करताय ते महाराज बघत असतात. आणि अजून एक सांगायचं आहे, खरं तर सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याच स्वामी भक्तांना माहिती आहे, पण तरी पण सांगते. आपण म्हणजे मी नाही, स्वप्नील दादा अक्कलकोटला लाडू वाटणार आहे. तर सगळ्यांनी देणगी दिली आहे. त्याने मला सांगितलं की ताई ग्रुपला काही म्हणजे व्हिडिओमध्ये सांगायची गरज नाही, पण ज्यांना इच्छा असेल, बघा हे काही त्याचा कुठला ट्रस्ट वगैरे नाही की तो तुम्हाला पावती वगैरे देईल, पण त्याच्याकडे ऑलरेडी खूप देणगी जमा झाली आहे. पण कोणी वंचित नको राहायला. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही त्याला 5 रुपये, 1 रुपया, 2 रुपये, 10 रुपये यथाशक्ती तुम्ही देणगी देऊ शकता. अक्कलकोटला जाऊन आपण ते करू शकत नाही. जर तुम्हाला घरात करणं, तुमच्या गावाला करणं शक्य नसेल तर तो तिथे लाडू वाटणार आहे, त्याच्यात तुम्ही हातभार लावू शकता. नंबर आहे 99 60 38 12 48. एक म्हणजे पण हां बरोबर, 99 60 38 12 48 हा त्याचा नंबर आहे. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. त्याचा कुठला ट्रस्ट वगैरे नाही, कारण मागच्या वेळेस बऱ्याच लोकांनी त्याला विचारलं की तुमची पावती आहे का, आणि आम्ही कसं काय तुमच्यावर विश्वास ठेवू, म्हणून तो बोलला की ताई सांगू नको, पण मला असं वाटतं कोणी वंचित नको राहायला म्हणून. ठीक आहे, आजच्यासाठी फक्त इतकंच. आपण सगळेजण खूप छान पद्धतीने महाराजांचा दिवस आणि आपला दिवस साजरा करूया. महाराज नाही आपल्या आयुष्यात महाराज नाहीये ही संकल्पना पण कोणी करू शकत नाही, आणि तो दिवस महाराजांचा आपला आहे. म्हणून ह्या दिवशी फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करायची आहे. काहीच टेन्शन, काही त्रास, काही दुःख काहीच मागू नका. फक्त मी आणि माझे महाराज, बस, याच्या पलीकडे काही नाही. ठीक आहे, तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एकोण व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.